चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती अशी मी आणलेली आहे, कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच जणींसाठी खूप 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 फायदेशीर होईल, खूप खूप महत्त्वाचा होईल। कारण बऱ्याच जणांना असे प्रश्न पडले होते की आपल्याला जर का आता बघा आपल्या 1 डिसेंबरपासून ते उद्या 7 डिसेंबरपर्यंत आपला दत्त जयंतीचा जो सप्ताह चालू होता त्यामध्ये बऱ्याच जणांना मासिक धर्म आला आहे, बऱ्याच जणांना सूतक आला आहे, बऱ्याच जणांना गोड विटाळ सुद्धा आलेला आहे। म्हणजे बघा, एखादा तुमच्या घरात जेव्हा बाळ जन्माला येतं किंवा एखादा व्यक्ती जेव्हा वारतो किंवा तुमच्या नॉर्मली जे मंथली पिरियड्स असतात ते जर का तुम्हाला आले तर त्यावेळेस तुम्ही जर का हे 1 ते 7 पारायणाच्या मध्ये जर का तुम्हाला हे आलं असेल तर उरलेली सेवा ही कशी करावी, कोणी करावी, कधी करावी, काय करावं, कधी उद्यापन करावं, कोणत्या गोष्टी पाळाव्या, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। थोडक्यात पटकिणी सांगणार आहे, अजिबात मोठा व्हिडिओ करणार नाही, याची काळजी मी घेईल। कारण असं म्हणते मी, पण व्हिडिओ पूर्ण मोठा होऊन जातो, खूप मोठा होऊन जातो आणि मग तुम्ही लोक तो पूर्ण बघत नाही। त्यामुळे चला मी पटकिणी तुम्हाला सांगते। तर बघा, आता 1 ते 7 डिसेंबरची दत्त जयंती जी आहे त्यामध्ये जर का तुम्हाला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी म्हणजे अगदी आजही तुम्हाला जर का मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही ती जी पोथी आहे ती तिथेच कोणाच्या तरी हाती ती उचलून ठेवून द्या। जिथे तुम्ही थांबला आहात तिथे ते जे कोणी असेल त्यांना वाचता येत असेल तर त्यांना तिथल्या 5 ओळी वाचायला सांगा, किंवा जर का त्यांना वाचता येत नसेल, म्हणजे समजा लहान मूल असेल किंवा घरात कोणी नसेल, तुम्ही तुमच्या मुलाच्या हाती, मुलीच्या हाती, कोणाच्याही हाती जर का ते उचलून घेणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की ते व्यवस्थित पोथी, आपण कधीही जेव्हा पोथी वाचतो तेव्हा बघा त्याच्याखाली कपडा तर ठेवलेलाच असतो, जो पीस असतो किंवा ब्लाउज पीस असतो किंवा जो कपडा असतो तो त्याच्याखाली असतोच। कधीही पोथी डायरेक्ट व्यासपीठावर, पाटावर डायरेक्ट ठेवायची नाही, ती कपड्यावर ठेवायची असते। तर तो जो कपडा आहे तो तुम्हाला त्या कपड्याने व्यवस्थित झाकून चारी बाजूनी तुम्हाला तुमच्या देवाऱ्याच्या तिथे ड्रॉअरमध्ये किंवा कुठे जिथे जागा असेल तिथेच ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही जिथे काही सेवा असेल, समजा जिथे तुम्ही पारायण केलेलं साठी तुम्ही कळस मांडलेला असेल, प्रसाद असेल, जे काही गोष्टी असेल त्या तुम्हाला तशाच ठेवायला लागतील। जर का तुमच्या घरात तुमच्या सासूबाई, तुमचे दीर, तुमची जाव, तुमची नणंद घरात कोणीही वाचण्यासारखं असेल, ज्यांना वेळ असेल त्यांना विचारून घ्या, जर का ते वाचायला तयार असतील तर त्यांना वाचू द्या। पण जर का त्यांच्या ऑफिस निमित्त, कॉलेज निमित्त, कामानिमित्त, कोणत्याही निमित्ताने जर का त्यांना ते शक्य नसेल आणि ते तुमच्या मनासाठी जर का ते हो म्हणत असतील की मी बघते, मी ट्राय करते किंवा मी करतो, बघतो, तर असं अजिबात करू नका, ते तसंच राहू द्या। तर तुम्ही आता म्हणाल तर असं जर का ते राहू दिलं तर आता मी काय करणार, तर मी काय परत पुढच्या सुरुवातीपासून ही पोथी वाचायची का? तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ह्यामध्ये फक्त जे 2 पर्याय आहेत ते तुम्ही करू शकता। या 2 पर्यायामध्ये तुमचा जर का आजचा 6वा दिवस झाला आणि 8वा दिवस जो तुमचा म्हणजे 7वा दिवस जो तुमचा राहिला आहे तो तुम्हाला आता काय करायला लागेल। बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील। त्यामध्ये जेव्हा तुमचा मासिक धर्म होऊन जाईल, आता समजा दत्त जयंतीचा आज जर का तुमचा मासिक धर्म जर का समजा होऊन गेला, म्हणजे 4 दिवस जे पाळतो आपण, 4 दिवस होऊन गेले आणि दत्त जयंतीचे आज म्हणजे समजा आज कोणाचा 5वा दिवस असेल तर आज उरलेले सगळे अध्याय वाचून ते पूर्ण करून उद्या तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता। काल, आज, परवा किंवा कोणाला आलं असेल तर त्यांनी अजिबात कुठेही काही काळजी करू नका। तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला अगदी सोपा पर्याय सांगते, उरलेले अध्याय सगळे वाचा। बघा, मी तुम्हाला सांगते, मान्य आहे आपल्याला पोथी परत वाचावी लागती, पोथी हे बघा, मासिक धर्म ही नॅचरल गोष्ट आहे, पण त्याचबरोबर जर का सोयरस उतक असेल किंवा जिथे तुम्हाला 13 दिवस उदक शांती वगैरे करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ते 15 दिवस तशी पोथी ठेवणं चालणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस ती पोथीचं व्यवस्थित पूर्णपणे कोणाच्या हाती तरी उचलून व्यवस्थित घेऊन त्याला दूध साखरेचा नैवेद्य तरी दाखवून, तुम्हाला दिवाबत्ती करून दाखवून, अर्धवट राहिली जर का असेल पोथी तर त्याला तुम्ही व्यवस्थित ठेवून द्या। आणि सुतक तुमचं फिटल्यावर 15 दिवसानंतर उदक शांती वगैरे झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला परत ती सेवा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे आणि परत तो सप्ताह करायचा आहे। परत तो सप्ताह पुढचे 15 दिवस तुमची उदक शांती झाली, 14व्या दिवशी उदक शांती असते, 15वा दिवस झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही करू शकता किंवा 15व्या दिवसापासून तुम्ही करू शकता। अगदी जवळचे असेल, तुम्हाला महिना, 1.25 महिना पाळायचं असेल, तुमच्या घरातल्यांनी सांगितलं असेल तर ते सुद्धा तुम्ही करा, कारण त्यामध्ये सुद्धा
असं म्हटलं जातं की चालत नाही, तर जसं घरचे म्हणतील की आता वाचू नको, तर महिना होऊ द्या, सव्वा महिना होऊ द्या आणि मग वाचा, काही हरकत नाहीये. बघा गुरुचरित्रात काय सांगितलं आहे, मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. अगदी कोणताही दिवस असू दे, दिवस रात्र, अगदी कुठलीही गोष्ट असू दे, तुम्हाला कधीही तुम्ही वाचू शकता. असं कुठेही नियम लिहिलेले नाहीयेत की तुम्ही इतक्याच वाजता वाचा, इतक्याच इथे वाचा, आत्ताच वाचा, नंतर वाचा, असं काही नाहीये. कुठलाही वार, कुठलाही दिवस, कुठलीही वेळ असं नाहीये. मन जेव्हा तुमचं पवित्र आहे, मनात जेव्हा तुमच्या आलं, दत्तांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं, स्वामींनी जेव्हा तुम्हाला हाक दिली की तू आता ये, तू बस पारायणाला, आणि त्यावेळेस तुमच्या मनातनं जी जर का ती दृढ इच्छा झाली तर नक्कीच तुम्ही करा. तर तुम्हाला जर का सुतक वगैरे असेल तर तुम्ही तसं करू शकता. बरं, आता मासिक धर्माबद्दल आपण पटकिनी बोलून घेऊया. मासिक धर्म जर का असेल तर 4 दिवसांनी तुम्हाला 5व्या दिवशी डोक्यावरनं व्यवस्थित आंघोळ करून तुम्हाला घरातली व्यवस्थित सगळीकडं झाडपूस करून घ्यायची आहे. कारण आजकाल आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो आणि आजकाल आपण बाजूला बसत नाही, स्वयंपाकघर वगैरे सगळीकडे आपण शिवतो. त्यामुळे आपल्याला सगळीकडे व्यवस्थित म्हणजे आपण म्हणतो ना की क्लीन करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळं झाडपूस करून घ्यायची आहे. गोमित्र व्यवस्थित भरभरून आपल्याला चांगल्यापैकी व्यवस्थित शिंपडून घ्यायचं आहे. तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, म्हणजे श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा हा खूपच प्रभावी मंत्र आहे. श्री गुरुदेव दत्त याचा एक माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक जप करायचा आहे. त्यांना क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि क्षमा प्रार्थना मागण्यानंतर तुम्हाला परत राहिलेले अध्याय पुढचे तुम्ही वाचू शकता. आणि ते राहिलेले अध्याय तुम्ही पुढचे वाचल्यानंतर जेव्हा तुमचा 8वा दिवस येईल किंवा जेव्हा तुमचा 7वा दिवस येईल, बरेचसे जण 7व्या दिवशीच करतात, तर दत्त जयंतीला उपवास असतो एकादशी सारखा, म्हणून तुम्ही 8व्या दिवशी करता. पण शक्यतो दर महिन्याला गुरुचरित्र कसे करावे ह्याचा व्हिडिओ आता थोड्याच, मला वाटतं उद्या वगैरे येईलच, तर तुम्हाला लगेच कळेल की आजचं आता हे गुरुचरित्र पारायण झालं की लगेच आपण पुढचं कधी करावं त्याची माहिती मी देईलच तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही ती ते करू शकता. तुम्ही उरलेले अध्याय सगळे परत वाचून घ्या, उद्यापन करून घ्या. घरच्या घरी उद्यापन केलं तरी चालेल. अगदी असं काही गरजेचं नाही की जोडप्याला जेवूच घालायचं आहे. घरातल्या कोणालाही तुम्ही व्यवस्थित जेव घातलं किंवा तुम्हाला तुमच्या एखाद्या, म्हणजे आता समजा एखाद्या लहान मुलाला, एका बटूला, कोणालाही तुम्ही बोलवलं तरीही चालण्यासारखं आहे, काहीही हरकत नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. उरलेले जे पाठ आहे ते सगळे वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला पुढचा महिना, तो महिना पूर्ण झाला की तुम्हाला पुढच्या महिन्यात, आता बघा येत आहे पौष महिना, तर पौष महिन्यात जर का तुम्हाला असं कोणताही महिना नाहीये ज्यावेळेस तुम्ही बसू शकत नाही, पण परत तुम्हाला महिन्याभराने परत एकदा पारायण करा तुम्ही, मी असं सांगेल. कारण एकदा पारायण केलं आपण आणि त्यामध्ये खंडन पडलं, म्हणून तुम्हाला अजून एकदा पारायण करून ती जी खंडन झालेली गोष्ट आहे त्याला भरून काढायचं आहे. आणि त्यासाठी नक्कीच तुमचे पिरियड्स बघून वगैरे, कारण कसं होतं ना, बऱ्याच वेळेस असं होतं, आपल्या बायकांचं जीवनच असं आहे की आपण अशा गोष्टी करत असतो, दिवसभरात एवढ्या काही गोष्टी करतो की आपल्या बरोबर कधी काय घडेल असं कळत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा जणींना 8 दिवसाआधी, 15 दिवसाआधी, 10 दिवसाआधी, अगदी तारखेवर सुद्धा अशा बायकांना त्यांच्या पाळी किंवा त्यांची मासिक धर्म येते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊन वगैरे तुम्ही करू शकता. कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेऊ नका, कारण काय होतं, मग तुम्ही या गोष्टींसाठी गोळ्या घेत बसल्यानंतर तुम्हाला शारीरिक त्रास होईल. त्यापेक्षा ज्या गोष्टी, बघा स्वामींनी सांगितलेलं आहे की हे मासिक धर्म वगैरे हे काही नाही, पण गुरुचरित्रासाठी आपल्याला पाळायलाच हवं, जेवढं पाळता येईल तेवढं पाळायलाच हवं. त्यामुळे ते तुम्ही पाळा. त्यानुसार तुम्ही हे जे आहे उरलेले अध्याय सगळे वाचून घ्या, उद्यापन करून घ्या, पण ह्याची खात्री करा की त्यानंतर तुम्ही जो आहे पारायण परत सुरुवात करणार आहे. कारण बघा आता बऱ्याचशा जणांचे 35 अध्याय झाले असतील, बऱ्याचशा जणांचे 40 अध्याय झाले असतील आणि बऱ्याचशा जणांचे समजा आज असेल तर तुमचे उद्याचे फक्त 4, 5, 6 अध्याय राहिलेले असतील. तर त्यासाठी म्हणून मी सांगते 4 दिवसानंतर 5व्या दिवशी डोक्यावरनं अंघोळ करायची आहे, स्वतःवर गोमूत्र शिंपडायचं आहे, गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे, गुलाबजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या घरभर ते व्यवस्थित करून तुम्हाला शुद्धता, पवित्रताचं व्यवस्थित करून तुम्हाला
परत सुरुवात करायची आहे. कुठल्याही प्रकारचं मनात असं आणू नका की माझ्याकडनं काही चूक झाली का, माझ्याकडनं काही वाईट घडलं का, माझ्याकडनं काही गोष्टी झाल्या का, असं काही करू नका. ज्या कोणत्या गोष्टी होतात, अगदी तुम्हाला सांगते, आपण तोंडात घास घालतो किंवा आपण आता जे बोलतो हे सुद्धा स्वामींनी सांगितलेल्याच गोष्टी आहे. आता मी तुम्हाला हे सांगते, हे मला नाही माहिती मी कसं काय हा व्हिडिओ लगेच बनवायला बसले, तर हे आपल्याला स्वामी संदेश देतात, आपल्या दत्तगुरु संदेश देतात आणि त्यानुसार आपण त्या गोष्टी करायला लागतो. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या, अजिबात घाबरू नका, काही करू नका. बघा, म्हणता 10 मिनिटाचा व्हिडिओ तर झालाच आहे, कारण मी एकदा बोलायला लागले ना, मी शांत बसत नाही. मला एवढ्या गोष्टींची खात्री आहे, म्हणून मी सुरुवातीला म्हणते की छोटा व्हिडिओ बनवेल, पण सांगण्यासारख्या एवढ्या गोष्टी असतात ना, त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला, व्हिडिओ पूर्ण बघितला ह्यासाठी खूप 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 धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ बघत राहा, सगळ्यांबरोबर शेअर करा, लाईक सगळ्यात जास्ती करा आणि त्याचबरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुम्ही विसरता बरं का, विसरू नका. आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.